नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, MHCET एक्झामचे बरेचसे रिझल्ट आता लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये MHT CET असेल, LLB 3 इयर, LLB 5 इयर, BBA अशा बऱ्याचशा एक्झामचे रिझल्ट CETचे लागलेले आहेत. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला मार्क्स जास्त आहेत परंतु पर्सेंटाइल मात्र खूप कमी आलेला आहे. आमच्यापेक्षा इतर विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असून त्यांचं पर्सेंटाइल जास्त आहे. या रिझल्ट मध्ये काहीतरी घोळ नक्कीच आहे. पण मग ही तक्रार सीईटी सेलला कशी करायची, तर त्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत, परंतु ऑथेंटिक ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कॉल वगैरे केलात तर तुम्हाला जास्त एंटरटेन केलं जाणार नाही, परंतु मी सांगतो त्या पद्धतीनं जसं सीईटी सेलनी एक फॅसिलिटी दिलेली आहे तशा प्रकारे तक्रार केली तर तुम्हाला ऑथेंटिक उत्तर, व्यवस्थित उत्तर मिळू शकेल. तर मित्रांनो, ही तक्रार कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, ही प्रोसेस सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल या खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि पर्सेंटाइल जे आहे तुमच्या मार्कावरती डिपेंड नसतं, तर एकूण विद्यार्थ्यामध्ये तुमची रँक किती आहे त्यावर हे डिपेंड असतं. त्याचबरोबर सेशन नुसार पेपर काठिण्य पातळी किती आहे त्यावर हे डिपेंड असतं. एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर टफ असेल आणि त्याला 60 मार्क पडले आणि एखाद्याचा पेपर सोपा असून देखील त्याला 60 मार्क पडले, तर निश्चितच ज्या विद्यार्थ्याचा पेपर टफ होता त्याचे पर्सेंटाइल 60 मार्क दोघाला इक्वल असले तरी ज्याचा पेपर सोपा होता त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त असणार आहेत. ही एक सायंटिफिक प्रोसेस पर्सेंटाइलची, म्हणून याला मान्यता मिळालेली आहे. तरी देखील तुम्हाला वाटत असेल की नाही, आमच्या रिझल्ट मध्ये आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत, काहीतरी याच्यामध्ये मिस्टेक झालेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी तिकीट लॉक करून तुमची कंप्लेंट करू शकता. मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला, तर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल वरती जाऊन लॉग इन करायचंय. त्यासाठी तुम्हाला इथं सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 यावरती क्लिक करायचंय. हे जे आहे ते सीईटी सेल महासीईटी.org या वेबसाईटला तुम्हाला जायचंय. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. इथे गेल्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 25-26 ला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर साइन इनचा ऑप्शन येईल. रजिस्टर्ड ईमेल आयडी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावरती क्लिक करा. जसं तुम्ही साइन इन या बटनावरती क्लिक कराल तर हे सर्व ऑप्शन तुम्हाला माहिती आहेत ते तुमच्या समोर येतील. मग आता इथं कुठला ऑप्शन चूज करायचा आहे, बरेचशा ऑप्शन आहेत या ठिकाणी. सीईटी रजिस्ट्रेशन आहे, प्रोफाईल आहे, कॅप आहे, मॉक सायकोमेट्रिक टेस्ट आहे आणि हेल्प डेस्क, हॉल तिकीट, स्कोर कार्ड एक्सेट्रा आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर. तर त्यापैकी आपल्याला हेल्प डेस्क आणि क्रिएट ऑर ट्रॅक इश्यूज यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचे काही इन्स्ट्रक्शन्स येतील आणि इथं दोन ऑप्शन आहेत, ओपन अ न्यू तिकीट, ट्रॅक युअर तिकीट. तर आपल्याला ओपन न्यू तिकीट यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तर या ठिकाणी तुमचा ईमेल ऍड्रेस येईल आणि तुमचं नाव येईल. आणि हेल्प टॉपिक मध्ये काय करायचंय आपल्याला, तर इथं MHCET हेल्प डेस्क 2025 यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली पुढचे ऑप्शन्स येतील, तिकीट टायटल. तर इथं तुम्हाला तिकीट टायटल टाकायचं आहे, अबाउट तुमचा कुठला कोर्स असेल, LLB CET रिझल्ट असं टाकलं तरी चालेल. LLB 3 इयर, LLB 5 इयर किंवा BBA BCA जे काय असेल ते. त्यानंतर खाली तुमचं नाव ऑटोमॅटिक आलेला आहे, तुमचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आलेला आहे आणि ईमेल ऍड्रेस देखील इथं आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तुम्ही ज्या कोर्ससाठी हे तिकीट जनरेट करताय त्याचा ऍप्लिकेशन नंबर इथं टाका.
तो नाही टाकला तरी चालणार आहे, कंपल्सरी नाही, परंतु मी सजेस्ट करेन की तो इथं तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, याच्यामध्ये सीईटी यावरती क्लिक करा. कॉमन एंट्रन्स टेस्ट वरती कॅप आहे, इथं आपल्याला कॉमन एंट्रन्स टेस्टला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर कोर्स नेम विचारेल, सर्व कोर्सेसची नावं या ठिकाणी आहेत. तर यापैकी तुमचा कुठला कोर्स आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या. मी या ठिकाणी LLB 3 इयर्स सीईटी सिलेक्ट करतोय. त्यानंतर डिपार्टमेंट हायर एज्युकेशन ऑलरेडी ऑटोमॅटिक त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर कॅप्चर कॅन्डिडेट क्युरी टाईप मध्ये काय करायचंय आपल्याला, तर या ठिकाणी बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झामिनेशन रिलेटेड, हॉल तिकीट क्युरी, NRI, कॅन्डिडेट आन्सर की, ऑब्जेक्शन ट्रॅकर, कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड, असे बरेचसे ऑप्शन आहेत. आणि शेवटी खालून दुसरं रिझल्ट रिलेटेड असं आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. आणि क्वेरी सब कॅटेगरी मध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. रिझल्ट डेट अँड टाइम, पर्सेंटाइल इज इनकरेक्ट, हाऊ टू डाउनलोड स्कोर कार्ड, त्यापैकी आपल्याला या ठिकाणी पर्सेंटाइल इज इनकरेक्ट यावरती क्लिक करायचंय, कारण आपलं पर्सेंटाइल वरती आपण सॅटिस्फाईड नाही, याच्यापेक्षा जास्त पर्सेंटाइल पडू शकतात असं आपल्याला वाटतंय. आणि हे केल्यानंतर डिटेल ऑफ क्युरी, आता इथं तुम्हाला डिटेल मध्ये मेन्शन करायचंय की तुमचं नेमकं म्हणणं काय आहे. तर बघा आता मित्रांनो, सीईटी सेलनी रिझल्ट लावलेला आहे, पण आपल्याला किती मार्क्स पडले हे सांगितलेलं नाही. आन्सर की मध्ये जे ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये आन्सर की चेंज झाली, त्याच्यामध्ये फक्त आन्सर की चेंज झाली एवढंच म्हटलंय, परंतु चेंज झालेल्या आन्सर की मध्ये कुठले आन्सर बरोबर आहेत, कुठले चूक आहेत ते देखील दिलेलं नाही. विद्यार्थ्याचे मार्क दिलेले नाहीत. आणि आपण जर पाहिलं तर पर्सेंटाइल काढण्यासाठी त्या सेशन नुसार विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांची रँक माहिती असणं गरजेचं आहे, ते माहिती नाही म्हणून. आणि डिरेक्टली पण सीईटी सेलनी डिरेक्टली पर्सेंटाइल दिलेला आहे. तर पारदर्शकपणा याच्यामध्ये येण्यासाठी सेशन वाईज बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यामध्ये मग आपल्याला किती पर्सेंटाइल, किती मार्क्स पडलेले आहेत, आपल्यावर किती कॅन्डिडेट होते, आपला नंबर त्यामध्ये किती होता, या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांचे मार्क, त्यांची रँक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा रिझल्ट लागायचा, तर एका PDF फाईल मध्ये जितके विद्यार्थी 30,000, 40,000, 50,000 जे विद्यार्थी असतील त्या सर्वांचं या ठिकाणी स्कोर डिस्प्ले केला जायचा, कॅपचा फॉर्म वगैरे भरल्यानंतर. तशा प्रकारचं इथं सर्व विद्यार्थ्यांचा स्कोर एका PDF फाईल मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे, आणि हेच आपण डिटेल ऑफ क्युरी मध्ये टाकणार आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्मॅट देतोय, तुम्ही त्याच प्रकारे राईट करून तुमचं क्युरी सबमिट करू शकता, किंवा तुम्हाला काही वेगळं म्हणायचं असेल तर ते तुम्ही म्हणू शकता. आता या ठिकाणी बघा, रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम, with reference to above subject, the percentile of my LLB 3-year CET exam are incorrect किंवा is incorrect. I have secured dash dash marks. तुम्ही जर आन्सर की पाहिली असेल तर आन्सर की नुसार तुम्ही मार्क काढले असतील तर तुम्ही ते मार्क इथे मेन्शन करू शकता. अँड इन रिझल्ट आय हॅव गॉट ओनली डॅश डॅश पर्सेंटाइल, म्हणजेच मला एवढे मार्क आहेत आणि पर्सेंटाइल मात्र खूप कमी आहेत. CET cell has not published marks of candidates as well as the students in the such each session and their marks respectively. आणि आताच मी म्हटल्याप्रमाणे सेशन वाईज विद्यार्थ्यांचे मार्क्स, विद्यार्थ्यांची संख्या असं काहीच सीईटी सेलनी पब्लिश केलेलं नाही. It is my humble request to you that please check my result again as well as publish session wise marks of all candidates for transparency in result. तर माझी आज तुम्हाला रिक्वेस्ट आहे कळकळीची की तुम्ही माझा रिझल्ट परत एकदा चेक करावा आणि सेशन नुसार विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स एक रिझल्ट मध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता यावी यासाठी तो पब्लिश करावा अशी माझी विनंती आहे, असं या ठिकाणी आपण क्वेरी मध्ये टाकलेलं आहे. मग आता तुमचं काही वेगळा इश्यू असेल, तुम्हाला एखादं अटॅचमेंट त्यासोबत द्यायचं असेल तर ते देखील तुम्ही इथं अटॅचमेंट चूज इथं करू शकता, आणि मग PDF असेल, JPEG असेल, जे काही असेल तर ते तुम्ही या ठिकाणी
अटॅच करू शकता. जर काही नसेल तर इतकं करून तुम्ही क्रिएट तिकीट यावरती क्लिक करा. तुमचं तिकीट हे या ठिकाणी लॉग झालेलं आहे आणि हे तिकीट क्रिएट झाल्यानंतर तुमची इथं डिटेल माहिती येईल. त्यानंतर मित्रांनो इथं ट्रॅक युअर तिकीट यामध्ये आपण आलेलो आहोत. तर इथं जेव्हा रिस्पॉन्स येईल तर आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे तिकीट क्रिएट झालेलं आहे. याचं तुम्हाला मेलद्वारे आन्सर भेटून जाईल. अशा प्रकारे जर तुमचा रिझल्ट वरती काही ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही ऑब्जेक्शन देऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.